एकदा काय झालं, एक चिमणी आणि एक कावरा खूप जुने मित्र होते. दोघेही एका झाडावर राहत असत. एक दिवस दोघांनी ठरवलं की आपण एकत्र जेवण बनवूया. चिमणी म्हणाली, मी चवदार खिचडी बनवते. कावरा म्हणाला, मग मी लाकडं आणतो आणि आग पेटवतो. चिमणीने खूप मस्त खिचडी बनवायला सुरुवात केली. ब्रेक. खिचडीचा वास पसरला आणि कावल्याच्या तोंडाला पाणी सुटलं. तो अधीर झाला. कावरा म्हणाला, मी थोडी खिचडी चाखतो, बघतो खरी की नाही. पण चिमणी म्हणाली, थांब रे, अजून खिचडी तयार नाही. पण कावल्याला थांबवता चालत नाही. तो उडाला आणि खिचडीच्या भांड्यावर बसून खिचडी खायला लागला. पण भांडे गरम होतं. त्याचं पाय भाजलं आणि तो खाली पडला. चिमणीने रागावून त्याला म्हटलं, पक्वान्न तयार होईपर्यंत थांबायला शिक. मुलांनो, यामुळे शिकायला मिळालं की चांगल्या गोष्टीसाठी थोडं थांबलं की अजून चांगलं मिळतं. तर कशावर थांबायचं? पुढच्या गोष्टीसाठी सज्ज व्हा.